अयोध्येमध्ये आता निमंत्रित दाखल होत आहेत। आता बॉलिवूडचे कलाकार सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत। मराठी कलाकार सुद्धा आता या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय की सकाळीच विक्की कौशल, कटरीना कैफ, माधुरी दीक्षित मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झाले। आता हळूहळू सर्वच जण ज्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय। अमिताभ बच्चन सुद्धा सकाळी विमानतळावरील ही दृश्य आहेत। तर या ठिकाणी ते निघाले होते सकाळी आणि आता ते अयोध्येमध्ये पोहोचले आहेत। अभिषेक बच्चन सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, अनिल अंबानी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। आता या सोहळ्याचे हे आपण सर्वच साक्षीदार आहोत। अवघ्या काही तासांवर हा ऐतिहासिक क्षण आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा राम मंदिरामध्ये पोहोचतील आणि या सोहळ्याला, या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता सध्या अयोध्या विमानतळावर दाखल झालेले आहेत। राम मंदिराचे मुख्य दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत। सर्व निमंत्रित आता हळूहळू या मंदिरामध्ये आगमन करतायत, दाखल होतायत। सर्वच बॉलिवूड या ठिकाणी आलेले आपण पाहतोय। बॉलिवूड कलाकार, मराठी अभिनेते अभिनेत्री या ठिकाणी दाखल होत आहेत। आपले प्रतिनिधी, आपले संपादक स्वतः अयोध्येमध्ये आहेत। अयोध्येतील ताजी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जरी आपल्याला अयोध्येत जाता आलं नसलं तरी हा क्षण आपल्याला अनुभवता यावा यासाठी आमचे प्रतिनिधी, आमचे संपादक संपूर्ण प्रयत्न करतायत, पुरेपूर असा प्रयत्न करतायत की तिथली दृश्य, तिथला क्षण हा आपण आपल्या घरात बसून अनुभवता यावा यासाठी संपूर्ण प्रयत्न करतायत। ज्या दिवसापासून आजच्या तारखेची घोषणा झाली, 22 जानेवारी रोजी राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे। या दिवसाची ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवसापासून आजपर्यंत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आणि आज तो क्षण, तो ऐतिहासिक क्षण, 500 वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच होती, आपल्या पूर्वजांना होती, तो ऐतिहासिक क्षण आज आपण अनुभवतोय, त्याचे साक्षीदार आज आपण झालेलो आहोत। आणि तो क्षण आज आपण अनुभवतोय आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आपल्याला सर्वांनाच हा क्षण अनुभवण्यासाठी आमचे सर्वच प्रतिनिधी, संपादक आपल्याला पुरेपूर असा प्रयत्न करत आहेत। संपूर्ण आढावा, तिथली माहिती देत आहेत। ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विमानतळावर, अयोध्या विमानतळावर तिथे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते आता मंदिरात येतील आणि या सोहळ्याला सुरुवात होईल। जसा वेळ दिलेला आहे, पंतप्रधान यांचा जसा दौरा आहे, या वेळेनुसार जशी पूजा ही होणार आहे, महाआरती या ठिकाणी होणार आहे। या सोहळ्यासाठी आता निमंत्रित दाखल झालेले आहेत। 7000 निमंत्रण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सर्वच जण या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। आपण अमिताभ बच्चन यांची ही दृश्य पाहतोय, त्यांचा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय। खरं तर सर्वांनाच हा वेगळा आनंद अनुभवायला मिळत आहे। आपण पाहतोय की सर्वच जण या ठिकाणी पोहोचतायत। ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर आहे। या क्षणाचे, या दिवसाचे आपण साक्षीदार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील। देशभरातून आलेल्या पवित्र जलाने प्रभू रामाचा अभिषेक घालण्यात आला।